मेसिटा पठार कुठे आहे तर स्पेनला. कोणचा कालवा अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागरांना जोडतो पनामा कालवा. रेशीम कशाच्या उत्पादनासंबंधित आहे रेशीमच्या. न्यूमूर बेट कुठे आहे तर बंगालच्या उपसागरात. मलेरियाचे औषध किनिकाईन कोणत्या झाडापासून सालीपासून मिळते तर सिकोना. खंडांचा खंड कोणत्या खंडाला म्हणतात तर आशिया. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कुठे आहे जिनिव्हा. जगातील सर्वात उंच पठार कोणते आहे तर तिबेट पठार. लिटिल व्हेनिस या टोपणाने कोण ओळखले जाते व्हेनेझुएला. लिटिल व्हेनिस. लाई जमातीचे निवासी क्षेत्र कुठे आहे तर म्यानमारला. लाई जमातीचे निवासी क्षेत्र कुठे आहे म्यानमारला. मानसीराम हे जगातील सर्वात जास्त पर्जन्य असलेले ठिकाण भारतात कोणत्या राज्यात आहे तर मेघालय. दोरकापूर स्टील प्लांटची स्थापना कोणत्या सहकार्याने झाली तर ग्रेट ब्रिटन. बेकल सरोवर कोणत्या देशात आहे तर रशिया. जिओफार्मॉलॉजी जनक कोणाला म्हटले जाते तर विल्यम मॉरिस डेव्हिस. जिओफार्मॉलॉजीचे जनक विल्यम मॉरिस डेव्हिस. किताब उल हिंद हे प्रसिद्ध भौगोलिक पुस्तक लेखक कोण आहे तर अल्बेरुनी. किताब उल हिंदी या प्रसिद्ध भौगोलिक पुस्तकाचे लेखक कोण आहे तर अल्बेरुनी. हवेतील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तर हायग्रोमीटर. रिश्टर स्केल या काय कशापासून मोजतात तर भूकंपाचे धक्के. एकाच वेळी भूकंप होणाऱ्या ठिकाणी जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात तर होमोसोमल. समचुंबकीय कल असलेले ठिकाण जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात एसोगोनल. सूर्य आणि पृथ्वीमधील किमान अंतर कधी आहे तर 3 जानेवारी रोजी. सूर्यमालेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह कोणता शनी. कोणता ग्रह सूर्यापासून सर्वात लांब आहे व नेपच्यून. सूर्यमालेचा जनक कोणाला म्हणतात तर निकोलस कॉपर्निकस. सूर्यमालेचा जनक निकोलस कॉपर्निकस. भारतातील इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई बक्सरची लढाई या तारखेत झाल्या 1757 ते 1764. नाथसागर कोणती नदी बंगालच्या उपसागरात मिळत नाही नर्मदा. नाथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे तर जायकवाडी पैठण संभाजीनगर. मोगादिशू हे कोणत्या देशाची राजधानी आहे सोमालिया. कोणता देश आशिया खंडात नाही बल्गेरिया. भारतातील लोकसंख्या दृष्ट्या सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश. सूर्य सीतेच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण प्रकाशाचे अपवर्तन. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली कर्मवीर भाऊराव पाटील. या दिवशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सरकारी बँक ऑफ म्हणून पाहता येते तर 1 एप्रिल 1935ला. खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधना निर्देशांक प्लास्टिक मनी म्हणून ओळखले जाते क्रेडिट कार्ड. लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता ही सर्वात विरळ लोकसंख्या राज्य आहे ते अरुणाचल प्रदेश.